विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, नमस्कार. आपण आज जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हे आपलं 17वं चॅप्टर आहे ते आज चालू करणार आहोत. मला वाटतं त्या JTR म्हणजे मुलगी आहे तिचा मला मेसेज आला होता, सर मला एक प्रॅक्टिस सेट समजला नाही. मला वाटतं 38 प्रॅक्टिस सेट समजला नाही असं मला मेसेज आला होता. आता समजण्यासारखं त्याच्यामध्ये विशेष काहीच नाही आहे, कारण मी जाता जाता तुम्हाला म्हटलं होतं बघा की ड्रॉ क्वाड्रिलॅटरल XYZW अँड नेम द फॉलोइंग. म्हणजे क्वाड्रिलॅटरल काढायचं आहे, खालची नावं द्यायची आहेत फक्त. म्हणजे अपोजिट अँगल असतील, अपोजिट साईड्स असतील, त्याच्यानंतर तुमचे ॲडजस्टंट साईड्स असतील, ॲडजस्टंट अँगल्स असतील, डायगोनल असेल वगैरे. हे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय म्हटलं होतं की नंबर ऑफ साईड्स, आकृत्यांची नावं दिली ते चार्टमध्ये आणि नंबर ऑफ साईड्स किती आहेत ते विचारले. अगदी सोपं आहे. आणि खालचा विभाग अतिशय सोपा आहे, वाचा, नीट समजून घ्या. आणि समजत नसेल तर मराठी पुस्तक घ्या, मराठी पुस्तकातला प्रश्न तुम्हाला समजेल, ते कळेल. तर आज आपण पाहतोय जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, 17वं चॅप्टर आहे आपलं ते. चला, सर्वांनी महत्त्वाची गोष्ट कंपासमधलं सगळं साहित्य पाहिजे आपल्याकडे. म्हणजे प्रोटेक्टर पाहिजे आपल्याकडं, त्याच्यानंतर सेट स्क्वेअर पाहिजे. हे जे सेट स्क्वेअर आहेत ते सेट स्क्वेअर पाहिजे, 2 सेट स्क्वेअर आहेत त्यापैकी एक असलं तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट कंपासला पेन्सिल लावलेली असली पाहिजे, कंपास व्यवस्थित पाहिजे, हल्ला नाही पाहिजे वगैरे व्यवस्थित. म्हणजे हे कमीत कमी 2-3 साहित्य आपल्याजवळ पाहिजेत की जेणेकरून आपल्याला हे हा जो चॅप्टर आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हे आपल्याला अभ्यासता येईल. बघा, कन्स्ट्रक्शन इससे काही जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजे भूमितीय रचना. आता तुमच्यासाठी हे अतिशय नवीन आहे, लक्षात घ्या. कन्स्ट्रक्शन म्हटल्यानंतर तुमच्या विषय येतो लक्षात काय, आपण कशाचं कन्स्ट्रक्शन करतो. बऱ्याच वेळेला बोर्ड वाचले असतील किंवा घरामध्ये विषय ऐकला असेल की आज आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचं. कशाचं कन्स्ट्रक्शन करतो आपण, घराचं कन्स्ट्रक्शन करतो, बरोबर नाही. इमारत बांधायचं काम जे असतं त्याला आपण कन्स्ट्रक्शन असा शब्द वापरतो, बरोबर आहे. कन्स्ट्रक्ट करणे म्हणजे रचना करणे किंवा बांधकाम करणे, बरोबर आहे. बांधकाम करणे हा शब्द इथे घ्यायचा नाही. आपल्या इथं काय शब्द घ्यायचा आहे, रचना करायची. काय करायची, रचना करायची. आता ही रचना कशी करायची बघा की आपल्याला बघितलं असेल तुम्ही की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला बांधकामं चालू असतात. आणि बांधकामं चालू असताना वीट बांधकाम चालू असतं आणि वीट बांधकामाने काय करतात, भिंत बांधतात, आहे की नाही. भिंत बांधत असताना त्या बांधणारा जो मजूर आहे त्याला गवंडी म्हणतात. त्या गवंड्याकडे काही हत्यारे असतात बघा. तो भिंत बरोबर सरळ बांधत असतो. तो विटा रचत असताना अतिशय म्हणजे जमीन लेवलला पण तो सरळ समपातळीमध्ये त्या विटा रचत असतो. त्याचबरोबर तो एकावर एक विटा रचत असताना तो काय करतो बघा, त्याच्या हातामध्ये एक साहित्य असतं. काय म्हणतात त्याला म्हणतात गुन्या. काय म्हणतात त्याला, गुन्या. त्या गुन्ह्याच्या साहाय्याने खालची वीट आणि वरची वीट ही बरोबर परपेंडिक्युलर आहे का तो बघत असतो. परपेंडिक्युलर काटकोनात आहे का ते बघत असतो. परपेंडिक्युलर याला शब्द लक्षात घ्या, तुमच्यासाठी नवीन असेल. पण परपेंडिक्युलर हा शब्द असा आहे की तो नेहमी तुम्हाला आता या कन्स्ट्रक्शनमध्ये वापरायचं. परपेंडिक्युलर याचा अर्थ 90 अंशांमध्ये छेदणारा, अतिशय काटकोनात छेदणारा, एकमेकाला काटकोनात छेदणे त्याला परपेंडिक्युलर म्हणतात. तुमच्या घराच्या भिंती आणि खालचा फ्लोअर बघा, बरोबर खालचं जमीन, खालचा फ्लोअर, फरशी आणि घराची भिंत ही परपेंडिक्युलर आहे. 90 अंशाचा कोन आहे त्यांच्यामध्ये. त्याचबरोबर तुमच्या 2 भिंती एकमेकाला जोडलेल्या आहेत. ह्या ज्या 2 भिंती
भिंती आहेत एकमेकाला जोडलेल्या, त्या दोन भिंती एकमेकाला जोडलेल्या जो कोपरा आहे, कोपरा सुद्धा परपेंडिक्युलर असतो. तुमचं छत जर आरसीसी असेल, आरसीसी म्हणजे सिमेंटचं जर असेल, वरती स्लॅब टाकलेला असेल, तर ते छत आणि तुमची ती भिंत ही सुद्धा परपेंडिक्युलर असते एकमेकांच्या मध्ये, त्यांना 90 अंश लागतो. जगामध्ये कोणती गोष्ट जर सरळ उभी केली तर तिचं ओझं हे बरोबर तिच्यावरच, म्हणजे सेंटरला तुझ्या बरोबर ते ॲक्ट होतं आणि ती इकडं तिकडं कलत नाही. लक्षात घ्या, तुम्ही एखादी वस्तू जर तिरकी उभी केली तर ती पडण्याची शक्यता असते, पण तीच वस्तू तुम्ही जेवढी सरळ उभी कराल, अगदी सरळ उभी केली परपेंडिक्युलर, खालच्या सरफेसला परपेंडिक्युलर उभी केली की ती वस्तू कधीही पडत नाही. हा जॉमेट्रिकल कंस्ट्रक्शनचा एक नियम आहे. आता परपेंडिक्युलर, आता आपल्याला लाईन्स माहिती आहेत, सेगमेंट्स माहिती आहेत, बरोबर आहे. आता उदाहरणार्थ आपण इथे बघणार आहे ते म्हणजे ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू लाईन ॲट अ पॉईंट ऑन द लाईन. आता इथे आपण परपेंडिक्युलर काढणार, काय काढणार आहे? परपेंडिक्युलर. फॉर एक्झाम्पल, एक लाईन दिली आपल्याला, बघा कंस्ट्रक्शनला सुरुवात केली, लाईन आहे आपल्याकडे, लक्ष द्या की नंतर काढा, लाईन आहे आपल्याकडे, बरोबर. ह्या लाईनला आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन काढायची. काय काढायची? परपेंडिक्युलर लाईन. पण कुठून काढायची आहे? त्याचे 3 प्रकार. म्हणजे एक हा इथून, म्हणजे इथे एक पॉईंट दिला आपल्याला, इथं इथं ओ पॉईंट दिला आहे, या ओ पॉईंटमधून जाणारी परपेंडिक्युलर लाईन काढायची. लक्षात घ्या. तर ही काढायची आपल्याला तीन प्रकारे आपण ती काढू शकतो. कशी 3 प्रकारे काढू शकतो? पहिला प्रकार, हा जो कोन आहे, हा कोन घेतला की याचा हा 90 अंशाचा कोन आहे, हा बरोबर इथे ठेवला असा, हा या बिंदूवर बरोबर असा, हे काय झालं, इथं आपल्याला बरोबर 90 अंशामध्ये दुसरी लाईन काढता येते. बघा मी काढतोय, लक्ष द्या, अतिशय सोपं आहे, फक्त लक्ष द्या. आणि ही पुढं वाढवली सरळ पट्टीच्या साह्याने, ह्या 2 लाईन, उदाहरणार्थ ही पी क्यू असेल आणि ए बी असेल, तर ह्या दोन्ही लाईन ह्या एकमेकाला परपेंडिक्युलर छेदतात. परपेंडिक्युलर ते एकमेकाला हे करतात, इंटरसेप्ट करतात. परपेंडिक्युलर असणे म्हणजे काय? ते एकमेकाला 90 अंशामध्ये छेद, एकमेकाला 90 अंशामध्ये छेद. बघा मी काय केलं, फक्त इथं हा सेट स्क्वेअर असा लावला, कारण मला माहिती आहे या सेट स्क्वेअरचा हा कोन 90 अंशाचा आहे आणि ही सरळ रेषा मारली, मला परपेंडिक्युलर लाईन. बघा हा एक प्रकार. दुसरा एक प्रकार, मला आणखी एकदा काढायचे, मला परत काढायचं. काय कसं काढणार मी? बघा तुम्हाला दाखव. दुसरी एक लाईन काढ, इथे एक लाईन बघा, आणि मला इथून परपेंडिक्युलर लाईन काढायची. मी काय करेल, माझ्याकडे असलेला प्रोटेक्टर घेईल. काय घेईल? प्रोटेक्टर. आणि प्रोटेक्टर मला माहिती आहे काय 90 अंशाचा कोन पाहिजे ना, ठीक आहे 90 अंशाचा कोन कुठे इथं पाहिजे ना, या बिंदूवर. मग इथून बरोबर 90 अंशात मी काय करेन, मार्किंग करेन, ठीक आहे. हे मार्किंग केलं 90 अंशात. आता 90 अंशात मार्किंग केलं की बरोबर मला काय मिळणार आहे, त्याला जोडलं की काय मिळणार आहे, बरोबर हे लाईन परपेंडिक्युलर मिळणार आहे. ती लाईन किती वाढली, की झालं मिळालं मला किती मिळालं 90 डिग्रीमध्ये. लक्षात आलं? झाले ही झाली दुसरी पद्धत. लक्षात आली का? पहिली पद्धत सेट स्क्वेअर, दुसरी पद्धत प्रोटेक्टर वापरून. आता तिसरी पद्धत बघा, तिसऱ्या मेथडने बघा. तिसऱ्या मेथडने कसं काढायचं? उदाहरणार्थ बघा, तिसरी पद्धत फार महत्वाची. ही लाईन आहे बरोबर, आणि मला इथून काय काढायचं आहे, परपेंडिक्युलर. माझ्याकडे प्रोटेक्टर पण नाही आणि हे पण नाही सेट स्क्वेअर पण माझ्याकडे काय आहे, कंपास. काय आहे? कंपास. तर कंपासच्या सहाय्याने मी काढू शकतो. कसं ते बघा, कंपासचं जे लोखंडी टोक आहे, हे लोखंडी टोक त्या बिंदूवर ठेवणार आणि एक समान अंतरावर दोन्ही बाजूला, त्या रेषेवर दोन्ही बाजूला मी काय करणार, एक मार्किंग करून घ्या. दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतलं, म्हणजे याच्यावर लोखंडी टोक ठेवलं इथं आणि ह्याच्या दोन्ही बाजूला मी काय केलं, मार्किंग केलं.
यातलं मी अंतर वाढवलं, थोडंसं वाढवू शकतो, लक्षात घ्या, किंवा तेच ठेवू शकतो. आणि ते केलेलं मार्किंग आहे त्याच्यावरनं या दोन्ही बाजूला, इकडे या बाजूला एकदा आणि या बाजूला एकदा, आणि तसंच इथून या बाजूला एकदा आणि या बाजूला हलवून द्यायचं नाही. आता माझं इथं हलतं थोडंसं हलवून द्यायचं नाही. कंपास हललं की तुमचं चुकेल, हां हलवून द्यायचं. हां आणि हे जे मार्किंग आलं आहे ते मार्किंग जोडलं ते आपले काय आले परफेक्ट काय ना. ही जी आली ती परपेंडिक्युलर म्हणजे बघा हे सुद्धा 90 अंशामध्ये छेद. काय केलं मी कंपास घेतला, कंपासने पहिल्यांदा इकडे मार्किंग करून घेतली बघा, त्याच्यानंतर परत कंपासने इकडे एक चाप मारला, इकडे एक चाप मारला, परत इकडे एक चाप मारला, मला म्हणाले परपेंडिक्युलर. ओके जा. म्हणजे अशा पद्धतीने आपण परपेंडिक्युलर लाईन्स काढू शकतो. कुठल्या ह्याच्यावर? रेषेवरच्या बिंदूवर. आपल्याला रेषेवर बिंदू दिला आहे, रेषेच्या बिंदूतून जाणारी परपेंडिक्युलर लाईन काढायची. रेषेवरच्या बिंदूतून जाणारी परपेंडिक्युलर लाईन काढायची. हा झाला एक प्रकार. बघा आणखीन एक प्रकार आहे काय? रेषेबाहेरील बिंदूतून परपेंडिक्युलर लाईन काढणे. रेषेबाहेरील बिंदूतून बघा आता कसं आहे. रेषेबाहेरील बिंदू बघा लक्ष द्या. दिसते का इथं? हां तीन प्रकार आहेत असं रेषेबाहेरील बिंदू. आता उदाहरण ही रेषा आहे, हा हे बी रेषा आहे आणि याच्या बाहेर हा पी बिंदू आहे. या पी बिंदूतून परपेंडिक्युलर लाईन काढू शकतो. बघा मी इथं सेट स्क्वेअर असं लावलं बघा, पी बिंदूला आणि खालच्या ए बी रेषेला खालची बाजू जुळवणार बरोबर खालची कडा, आणि पी बिंदूला बरोबर टच झालं पाहिजे बरोबर आहे की नाही, आणि बरोबर पी बिंदूतून जाणारी रेषा काढली. आली का? आली परपेंडिक्युलर लाईन. बघा आली का नाही परपेंडिक्युलर लाईन? काय केलं मी फक्त असा सेट स्क्वेअर. बघा दुसरी पद्धत काय? दुसरी पद्धत बघा, दुसरी पद्धत ए बी एक तीच लाईन ए बी, कुठला बिंदू आहे? पी बिंदू. बरं मग आता मी प्रोटेक्टरच्या सहाय्याने कसं काढू शकतो? प्रोटेक्टर वापरू शकतो का तिथे? बघा प्रोटेक्टर, I can use protector? No, I cannot use protector at that point. मग मी तिथं काय वापरणार आहे? तर तिथं मी काय वापरणार आहे? कंपास. बघा हा कंपास वापरणार. कसा वापरतो बघा, बघा त्याच्यावर लोखंडी टोक ठेवलं त्या बिंदूवर पी बिंदूवर बघा, आणि या रेषेपेक्षा जास्त अंतर घेतलं आणि इकडं आणि इकडं मार्किंग केलं बघा, आणि परत तेच मी काय केलं त्या ह्याच्यावरनं त्या मिळालेल्या ह्याच्यावरनं बघा मी काय करतोय ते बघा काय केलं, पी बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं, रेषेवर चाप मारलं, परत त्या रेषेवरच्या चापावरनं खाली इकडे चाप मारलं बघा, आणि मला जो मिळालेला खालचा बिंदू तो बिंदू आणि पी बिंदू जर जोडला तर मला परपेंडिक्युलर लाईन मिळणार आहे. मिळाली परपेंडिक्युलर लाईन, अगदी मिळाली नाही. म्हणजे अशा पद्धतीने ही परपेंडिक्युलर लाईन काढू शकतो रेषेबाहेरील बिंदू बघा. म्हणजे लक्षात घ्या कन्स्ट्रक्शन करणं सोपं आहे, त्याचा सराव केला पाहिजे हा कंपासच्या सहाय्याने आणि प्रोटेक्टरच्या सहाय्याने. म्हणजे अशा प्रकारे आपण परपेंडिक्युलर लाईन काढू शकतो रेषेवरील बिंदूतून आणि रेषेबाहेरील बिंदूतून. आता यानंतर एक दुसरा एक मुद्दा आहे महत्त्वाचा, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय मुद्दा आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर. बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे दुभाजक. काय? दुभाजक. परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणाचा असणार आहे? सेगमेंटचा असणार आहे. कोणाचा असणार आहे? सेगमेंटचा. कसा तो बघा लक्ष द्या. आपण आता लाईन परपेंडिक्युलर काढले. आता लाईनचा सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. उदाहरण ही सेगमेंट हा काय? सेगमेंट ए बी. किती लांबीचा आहे मला माहित नाही, पण काय काढायचं आहे? याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. काय काढायचं आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता परपेंडिक्युलर
की याचा मधोमध बिंदू पण आला पाहिजे, मधोमध बिंदू पण आला पाहिजे आणि त्या मधोमध बिंदूतून जी येणारी रेषा आहे ती 90 अंशांमध्ये छेदली पण पाहिजे, म्हणजे तो झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. बघा ह्याचा मध्य पण पाहिजे, मध्यबिंदू पण पाहिजे, बरोबर दोन भागामध्ये हा AB छेदला विभागला गेला पाहिजे, शिवाय त्याचा परपेंडिक्युलर पण पाहिजे. आणि त्यासाठी काय पाहिजे तर त्यासाठी पाहिजे हा कंपास. या कंपासच्या सहाय्याने तुम्ही तो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू शकता. कसा काढायचा बघा, लक्ष द्या. काय करायचं, ए बिंदूवर लोखंडी टोक ठेवायचं आणि अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आणि वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला चाप आणायचं. तेच अंतर ठेवायचं, अंतर बदलायचं नाही. आणि लोखंडी टोक कुठे ठेवायचं, बी वर ठेवायचं. कुठे ठेवायचं, बी वर. आणि ते चापाला छेदणारे चाप मारून अंतर बदलायचं नाही. हे जे दोन बिंदू मिळाले हे दोन बिंदू एकमेकांना जोडून टाकायचे. हे दोन बिंदू एकमेकांना काय करायचे, जोडून टाकायचे. बघा हा 90 अंशाचा कोण तयारी केलाच, लक्षात घ्या. पण आपण जी रेषा मारली होती AB रेषा, लक्षात घ्या त्या AB रेषेला सुद्धा याने बरोबर छेदले. बघा दाखवतो मी छेदलेलं. बघा हा मध्यबिंदू O, बघा आणि तेवढंच अंतर बघा इकडे बघा B वर जागे का B वर, म्हणजे मी याच्या साहाय्याने मोजलंय, पट्टीच्या साहाय्याने मोजण्यापेक्षा कंपासच्या साहाय्याने मोजले, दोघांचं अंतर सेम आहे. म्हणजे एबीचा मध्य पण निघाला आणि म्हणजे ही जी रेषा आहे आलेली का कोणती PQ ही रेषा आहे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. कुणाचा, एबीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. बरोबर त्यांनी या रेषेचे दोन भाग केले आणि AO आणि OB हे जर मोजले आपण तर तंतोतंत जुळतात. आलं लक्षात. म्हणजे हे दोन भाग करून त्याने बरोबर परपेंडिक्युलर हे केले म्हणून त्याला काय म्हटलंय, PQ ला परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय म्हणलंय, परपेंडिक्युलर बायसेक्टर. आलं लक्षात. आतापर्यंत आपण दोन रचना पाहिल्या. पहिल्या रचनेचे दोन प्रकार बघितले, परपेंडिक्युलर लाईन काढणे, एक रेषेवरच्या बिंदूतून आणि एका रेषेबाहेरच्या बिंदूतून. बघा त्याच्यानंतर ही एक रचना पाहिली, परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे या चॅप्टरमध्ये तुम्हाला या दोनच रचना आहेत, लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाच्या आहेत या परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर ही अतिशय महत्त्वाची रचना आहे. ही तुम्हाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या रचना करायला उपयोगी पडली. त्यामुळे ह्या रचनेकडे नीट लक्ष द्या. लाईन परपेंडिक्युलर काढणे ही सुद्धा महत्त्वाची रचना आहेच, त्याशिवाय ही सुद्धा आहे. ही बेसिक रचना सुरू झाल्या आता तुमच्या, लक्षात घ्या. तुम्ही आता 7वीला गेल्यानंतर आणखी रचना भरपूर आहेत लक्षात. पण महत्त्वाच्या आता ह्या दोन रचना तुम्हाला आहेत या चॅप्टरमध्ये आणि ह्या दोन्ही रचना संपलेल्या आहेत. याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट नंबर 39 आहे, 40 आहे. 39 मध्ये अतिशय काही गोष्टी सोप्या दिलेल्या आहेत, त्या वाचा नीट आणि 3 प्रश्न आहेत ते 3ही प्रश्न सोडवा. ओके. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट नंबर 40 आहे, त्याच्यामध्ये 4 प्रश्न आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला ते ड्रॉ करायचे, काढायचे, ते काढा आणि मला पाठवा. ठीक आहे. काय नाही समजलं तर मला प्रत्यक्ष फोन करा किंवा मला मेसेज पाठवा. ओके. लक्षात घ्या. आता कन्स्ट्रक्शन करत असताना तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कदाचित पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात तुम्हाला ते जमणार नाही, आलं लक्षात. पण चुकीचं नका काढू, चुकीचं काढू नका. काढायचं ते व्यवस्थित. माझा हा जो व्हिडिओ आहे तो वारंवार बघा, रिटेक करून बघा, आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता आपण वर्गात असतो तर मी प्रत्येकाचं काढून घेतलं असतं, सगळ्यांच्या वया चेक केले असते. शुल्लक चुका असतात, अतिशय सोपी गोष्ट असते, जमेल तुम्हाला. अतिशय सोपी गोष्ट आहे, तुम्हाला जमणार आहे. ओके. तुम्ही हुशार आहात मला माहिती आहे. आणि एवढ्या 2 कन्स्ट्रक्शननी हे चॅप्टर आपलं इथं संपलेलं आहे. ओके. आता आपलं फक्त राहिलं एकच चॅप्टर 18वं, 3 डायमेन्शनल शेप्स. ते पण आपण पुढच्या तासाच्या वेळेस घेऊ. ओके. अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस सेट सोडवा, लक्षात घ्या. दुसऱ्या टर्ममधून प्रॅक्टिस सेट सोडवा, रोज 4-4, 5-5 प्रॅक्टिस सेट सोडवा. मी सांगितलंय तुम्हाला. ओके. बाय बाय, सी यू.